इथले विद्यार्थी जमवा, इथले पालक जमवा आणि तुम्हाला दिशा कशी घेतली पाहिजे, चांगल्या चांगल्या सवयी कशा लागल्या पाहिजे, तुम्ही अभ्यासाकडे कसं वळलं पाहिजे, तुमच्यामध्ये कोणते कोणते चांगले गुण आले पाहिजे, हे जर तुम्ही त्यांना टीच केलं तर तुम्हाला खऱ्या अर्थानं चांगला नागरिक, एक उत्तम माणूस घडण्याची प्रक्रिया ही याच्यामध्ये आहे, तुम्हाला सांगतो. आणि हे जर करायचा प्रयत्न केला अगदी बारकाईनं, अगदी छोट्या गोष्टी आहेत ह्या काय फार मोठ्या गोष्टी नाहीत, पण तुम्ही नियोजनबद्ध जर अशा गोष्टी केल्या तर तुम्हाला सांगतो ह्या अधिवेशनाचं फळ चांगलं मिळणार आहे. म्हणून टकले साहेबांनी त्या काळामध्ये त्या अधिवेशनाची ही कल्पना काढली आणि स्थापन केली. किती त्रास झाला होता ना खरोखर. ही माणसं तुम्हाला सांगतो, बाळासाहेब कर्नवल आणि टकले सर आणि स्टूल साहेब, ही 3 माणसं म्हणजे मेडके आहेत. तुम्हाला सांगतो आम्ही विचार देतो, आम्हाला तेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ देतो, पण खऱ्या अर्थानं ग्राउंडवर झगडणारी ही माणसं फार महत्वाची असतात. इथं येऊन दिवस 6 दिवस कोण घालवणार, 6 दिवस कोण घालवणार मला सांगा. मला एक सांगा, आपला काम धंदा व्यवसाय सोडून 6 दिवस इथं येऊन घालवायचे आणि ही आखणी करायची, बांधणी करायची, सगळी पळापळ करायची. आणि हे दुसऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या इथं कार्यकर्ते असतील पण बोलवून येणारे कार्यकर्ते अशा वयामध्ये, वय तरी आता 60 गेलेलं वय, अशा अवस्थेमध्ये हे काम कठीण आहे. आणि म्हणून ही जागृती आवश्यक आहे. हिथं जर म्हणलं ना, आता मगाशी कोणी सांगितलं गडदे सर मगाशी म्हटले, मी पुण्याला हे देतो, काय देतो, हॉल देतो सगळा, त्याला काय $1-2 लाख रुपये लागते ते मी खर्च करतो, असं म्हणणारे माणसं समाजात ठीक आहे. तुम्हाला सांगतो आमच्या 22 संस्था आम्ही उभा केल्या ना, या 22 संस्थाला कोट्यावधीचा निधी माणसाने अक्षरशः माझी विद्यार्थ्यांनी असे फेकून पैसे आमच्याकडे दिले. तुम्हाला सांगतो सर काय पाहिजे ते मागा, आम्ही तुम्हाला देतो. का तर ते होत होतं म्हणून ते देत होते. तुम्हाला सांगतो आणि त्यामुळं त्या संस्था उभ्या राहिल्या, मोठ्या झाल्या महाराष्ट्रामध्ये. तर हे सुद्धा व्यासपीठ खंबीर करायचं असेल तर आपण प्रत्येकानं लक्षात ठेवा, हे व्यासपीठ टकले सरांचं नाही, हे व्यासपीठ कर्नवल सरांचं नाही, हे व्यासपीठ बापूसाहेब शिंदेचं नाही आहे. हे आता हे दोघांनी खूप प्रयत्न केले, बापूसाहेब शिंदेही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात, हे डेपले सर आहे तिथं, हे डेपले सर उभा राहिले इथं, हे जर उभा राहिले बापूसाहेब शिंदे दोघं जर उभा राहिले नसते तर हे अधिवेशन व्हायला किती दानादान करावी लागली असती. आता ही सगळी परिसरातली मंडळी आली जवळ, तुम्ही आता मागे सत्कार घेतले नाही, खरोखर आवश्यक आहे सत्कार, कारण तुम्ही जर आला नसता तर मग काय दानादान हो, माणसंच आपली अगोदरच जवळ येत नाहीत आणि त्यात ही दानादान झाली तर विचाराला जवळ कशी येणार, आणि जवळ नाही आली तर प्रगती कशी होणार, आणि प्रगती नाही झाली तर समाज हाय तिथं हाय. मग आपण नुसतं म्हणायचं अहो आमचा एकच खासदार आहे, आमचा एकच आमदार आहे. कसा होणार एक आमदार आणि एक खासदार? ज्या वेळेला सुशिक्षितांची पिढी समाजाला दिसेल तेव्हा ती मागं लागते. मागं गोपीचंदच्या मागं आता का लागतात समाजाला? काय कारण आहे? राजकीय माणसं सुद्धा किंवा राजकीय लोक सुद्धा, कारण त्या पाठीमागं माणसं दिसते, त्याच्या पाठीमागं माणसं दिसते. अरे ह्याच्या पाठीमागं हे हलवायची ताकद आहे बरं का. मग कुठला बीजेपीचा म्हणतो, काँग्रेसचा म्हणतो, राष्ट्रवादी ती येते का आमच्याकडं? ती येते का आमच्याकडं? का तर ही कल्पना त्याच्या पाठीमागची आहे. लक्षात ठेवा, माणसं हलवायची ताकद असेल त्याच्या पाठीमागं माणसं येतात. ही हलवायची ताकद आपल्या पोरांच्या तयार करूया आणि हे करण्याचं व्यासपीठ हे आहे. तुम्हाला सांगतो ह्या व्यासपीठासाठी ज्यांनी मदत केली, हे डेपले सर मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष आणि बापूसाहेब शिंदे, या दोघांचं योगदान, त्यांची टीम इथं असणारी, या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो या साहित्य परिषदेमार्फत. आणि या साहित्य परिषदेने हे जे काम केलं आहे हे आता कंटाळायचं नाही. हे अशा यापूर्वी सुद्धा किती यशवंतराव होळकरांचं सांगितलं नाही इतिहास, किती कष्ट घेऊन किती त्रास सोसून वयाच्या 34व्या वर्षी गेले म्हणून सांगितलं. पण छत्रपतींच्या सारखं शौर्य हे इतिहासामध्ये गाजवणारे आपल्या समाजातली जर व्यक्ती असेल तर यशवंतराव होळकर होती. हे अजून आपल्याला अभिमानाने सांगता अगदी धाडसानं सांगता येत नाही एवढा इतिहास आपण त्याच्यापासून अज्ञान आहे. हे सुद्धा आपल्याला इथनं पुढच्या काळामध्ये सांगावं लागणार आहे आपल्या मुलांना की याचा इतिहासाचा PhD व्हा, हा इतिहास हे करा. आम्ही चौऱ्यांना सुद्धा सांगतो, चौरे सर हे काम आता दुसरं कुणी करणार नाही. तुम्हाला सांगतो मी गोपीचंदांनी काल सांगितलंय, गोपीचंद नुसतं तर तू सांगून हे केलं पाहिजे असं नको, केलं पाहिजे पण कुणी केलं पाहिजे, तुम्ही खांद्यावर घ्या हे. आणि तुमच्याबरोबर काही चांगले फ्रंटची पोरं असतील ना त्यांना जोडून द्या. तुम्हाला राजकारणात तुम्ही राजकारणाचं करा. अशी अनेक क्षेत्र आहेत. तुम्हाला सांगतो, हे उद्योगाचं क्षेत्र आहे,
धर्माचं क्षेत्र आहे, शिक्षणाचं क्षेत्र आहे, शेतीचं क्षेत्र आहे, औद्योगिक आहे, टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे, अशी अनेक क्षेत्र आहेत. त्यात प्रगल्भ असणारी मंडळी भरपूर आहेत. त्यांना त्या व्यासपीठावर आणून मार्गदर्शन दिलं तर सगळ्या बाजूनं मार्गदर्शन होईल आणि त्या लोकांना मध्ये जी चांगली माणसं आहेत ना त्यांचा आणून सत्कार केला इथं वर्षाला. ही 5 माणसं या क्षेत्रातली प्रगल्भ आहेत बरं का. माझी सूचना आहे लक्षात ठेवा. मी ती सूचना पाठीमागे केली होती. त्या क्षेत्रामध्ये प्रगल्भ असणारी माणसं एक दोन असणारी ती जर आपण या व्यासपीठावर आणून त्यांचं केलं आणि त्यांचं ऐकवलं, ज्यानं केलंय त्याचं माणसं लोक ऐकतात, ज्यानं केलं नाही त्याचं कुणी ऐकत नाही तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे त्या क्षेत्रातल्या माणसांना आपण बोलूया, त्यांचे सन्मान करूया आणि ती दिशा प्रबोधनाची जर समजा महाराष्ट्रात धनगर समाजाला मिळाली तर धनगर समाज निश्चितपणे पुढच्या दृष्टीनं प्रगतीपथावर जाईल, याच्यामध्ये काही शंका नाही. कारण तो संख्येनं मोठा आहे नुसता, पण विचाराच्या जागृतीमध्ये अजूनही आपण कमी आहोत. ती जागृती आपण मिळवूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि सर्व टीमला धन्यवाद देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय चोपडे सर. आजच्या या नियोजित साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाचे आपण अध्यक्ष होता. अतिशय मार्मिक आणि ऊर्जा देणारं अध्यक्षीय भाषण झालं. यानंतर बापूसाहेब एक दोन मी बोलत नाही. आपण अनेकांचे सत्कार करतो पण नेहमी जो सूत्रसंचलन करणार असतो, जे पडद्यामागचे लोक असतात त्यांचा कधीच सन्मान होतो, विसरून जातात. मी सुडके सरांना विनंती करतो का आपण या ठिकाणी वरती यायचे. आपला एक छोटासा सन्मान आमच्या संस्थेचे अध्यक्ष चोपडे सर, बाळासाहेब पाटील, डॉक्टर अभिमन्यू टकले, डॉक्टर प्रवीण ढेपले सर यांनी पण वरती यायचे. PM जाधव साहेब आपण पण वरती यायचे. आणि मला आता एक अज्ञात व्यक्ती येऊन गेली, अज्ञात म्हणजे इथं बसलेले नाव माहीत नाही, पण भाऊसाहेब ओळ आणि संतोष पल्लाळ यांचा खूप उल्लेख करा. कालपासून धडपडतंय की हे सगळं हे पहा, यांचा बी उल्लेख करा म्हणे. त्यामुळं निश्चितपणानं एक पोलीस इन्स्पेक्टर शिंदे साहेब यांनी 11,000 रुपयाची देणगी ही आपल्या याला जेवण विभागाला ते देऊन गेलेले आहेत. आणि राजमाता शिक्षण ग्रुप येवला यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आपल्या या विभागाला आलेली आहे. खरोखर त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट, यवतमाळहून आलेला जो ग्रुप आहे ना, यवतमाळ, दरवर्षी त्यांचं मोठ्या प्रमाणात